रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। शेतकऱ्याची मोटार वायर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश। स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांना दिलासा। केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मोटार वायर चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील गावातील शेतकऱ्याच्या तलावात व नदीमध्ये टाकलेल्या पाण्याच्या मोटारीचे वायर चोरीच्या घटना या बीड जिल्ह्यासह परभणी, जालना जिल्ह्यात सातत्याने सुरू आहेत। सदर घटनांची पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी गांभीर्याने दखल घेऊन सदर आरोपी निष्पन्न करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश हे बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंडेवाड यांना देण्यात आले होते। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशानुसार वायर चोरीच्या सर्व घटनास्थळांना पोलीस उपनिरीक्षक महेश विगणे यांच्या पथकाने भेट दिली। आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली। सदरच्या चोरी करणाऱ्या आरोपीबाबत माहिती घेत असताना पोलीस उपनिरीक्षक महेश विगणे यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की मध्य प्रदेश राज्यातील काही इसम हे रुद्राक्ष विकण्याच्या बहाण्याने गावोगाव रेकी करत फिरत आहेत। रात्रीच्या वेळी रेकी केलेल्या ठिकाणावरून मोटार वायर चोरी करत आहे व सध्या सदर इसम हे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे राहण्यास आहेत। सदर माहिती मिळताच कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता पोलीस निरीक्षक शिवाजी बंडेवाड यांनी पथक नांदगावच्या दिशेने रवाना केले। सदर पथकातील अधिकारी कर्मचारी हे नांदगाव येथे जाऊन संशयित इसमाचा शोध घेऊन धर्मेंद्र सुक्कल पारधी वय वर्ष 25 राहणार विलेगे बुठा जिल्हा कटनी राज्य मध्य प्रदेश शेख रफिक शेख बाबू वय वर्ष 25 राहणार माजलगाव जिल्हा बीड एक विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन विचारणा केली असता बीड जिल्ह्यातील माजलगाव व केज येथील वेगवेगळ्या ठिकाणावरील नदी व तलावांमधून त्यांचे इतर 8 साथीदारांच्या मदतीने वायर चोरी केली असल्याची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेल्या 2 मोटरसायकल 1,50,000 रुपये किमतीच्या जप्त करण्यात आल्या आहेत। सदर आरोपीने माजलगाव व केज उपविभागातील एकूण 6 गुन्ह्यांची कबुली दिली आहे। सदर तिन्ही आरोपींना पुढील कारवाई कामी केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। उर्वरित 8 फरार आरोपींना व चोरी केलेल्या मुद्देमालाचा स्थानिक गुन्हे शाखा व बीड केज पोलीस कसोशीने शोध घेत आहेत। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विगणे, पोलीस हवालदार महेश जोगदंड, पोलीस हवालदार जफर पठाण, पोलीस हवालदार दिलीप गीते, पोलीस हवालदार बप्पासाहेब घोडके, चालक पोलीस हवालदार गणेश मराडे यांनी केली आहे। आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।